साहेब, या अगोदर मी जो तुम्हाला प्रश्न विचारला अंधश्रद्धेबद्दल, की यामधील माहिती तुम्ही तुमच्या विद्वत्तेनुसार तुम्ही योग्य माहिती दिली, पण माझ्या मनातला अंधश्रद्धेबद्दलचा जो प्रश्न आहे की नवसाने मुलं बाळ होतात का, नक्की यामध्ये दोष काय असू शकतात, याबद्दल थोडस माहिती द्या. बघा, साधी गोष्ट आहे. माणसाने काय केले माहितीये का, स्वतःच अडचणी निर्माण करून ठेवलेल्या आहेत आणि विनाकारण ते परमेश्वराला दोष देतात. साधी गोष्ट आहे, तुम्ही ऐकत आलेला आहात, नवसे होती पोरे तो का करू लागे नवरे. तर नवसाने जर पोरं झाली असती तर नवरे करायची काय गरजच नव्हती ना. म्हणून माणसाने काय केलंय की स्वतःला अजून, आणि ते त्याच्यातलं अज्ञान आहे, सुज्ञपणा आल्यानंतर तो त्या विषयाकडे वळणार नाही, आणि त्याला तर आपण अंधश्रद्धा म्हणतो ना. म्हणून त्यांनी स्वतःला त्याच्यात अनेक अडचणी निर्माण करून ठेवल्यात, आणि ह्या अंधश्रद्धा पोपवण्याला कारणीभूत माणूसच आहे. तेच खतपाणी घालतात एकमेकांना. आणि जर तुम्ही बघा, आता तुम्ही म्हणताय की त्याच्यातले दोष काय, आणि परमेश्वराला देश देण्याचं कारण नाही किंवा कोणालाही देण्याचं कारण नाही, कुठं भूताटकी नाही, कुठं पूर्वजांचे दोष नाहीत, कुठं काय नाही. साधी गोष्ट घ्या, लहान जसा माणूस प्रगत झाला, जसा पुढे येत गेला, लहान वयातच मुलं अति उत्तेजित होताना दिसत आहेत, आणि अति लहान वयामध्ये जी मुलं अति उत्तेजित होत आहेत त्यावेळेस त्यांची पूर्ण वाढ न झाल्या कारणानं त्यांच्या बीज कोशाच्या केस वाहिन्या भ्रष्ट होत आहेत. ह्याच्यावरती संशोधन झालेले आहेत, काय करतात आणखी बाकी आहेत. परंतु हल्लीच जर तुम्ही घ्याल, हल्ली हा दोष का जास्त जाणवतो, तर आजची मीडिया आहे, मीडिया कारणीभूत आहे. त्यामुळं मुलांचं अतिउत्तेजित होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळं आज ज्या गोष्टी कराव्या लागतात त्यांना, की टेस्ट बेबी पर्यंत जावं लागते, तर ह्याची कारण हे आहेत. बघा, ह्याच्याकडे थोडस झुकलं पाहिजे की बाबा ठीक आहे दोष, मग दोघांपैकी गुपित ठेवलं गेलं पाहिजे. कोणाच्या जीवनाचा तो रास नसू नये, तो उदास नसू नये, म्हणून एक आता याच्यामध्ये आहे सिस्टीम आलेली आहे. परंतु त्या सिस्टीमने देखील काही गोष्टी देण्यात त्यांना आले पाहिजे. बीज वाहिनी व्यवस्थित आहे का, बीज व्यवस्थित उत्पादित होते का, त्याची जी स्त्री जनन संस्थेमध्ये असलेले दोष ते त्यांना समजले गेले पाहिजेत, त्याच्यावर उपचार केले गेले पाहिजेत. पुरुषामधले जे जनन संस्थेविषयी जे दोष आहेत ते ओळखता आले पाहिजेत, त्याच्यावर उपचार सुद्धा. परंतु त्याच्यानंतर बी विनाकारणच कोणीतरी उठायचं आणि या देवाला नमस्कार, त्या देवाला नमस्कार, हे कंदुरी कर, ते कंदुरी कर, इकडून उतारा टाक, तिकडे उतारा कर, हा चौक भर, हा नवस फेड. तर माझा ह्या गोष्टीवरती विश्वास आजपर्यंत नाही, कारण माझी वयाची 60 वर्ष गेलेली आहेत. मी आस्था म्हणून, माझे पूर्वज म्हणून, त्यांनी केलेले चांगले कार्य म्हणून त्यांच्या मूर्तीची श्रद्धापूर्वक मी सेवा करतो. थोडस त्यांच्या पावलावर चालण्याचा मी प्रयत्न करतो, परंतु तिथं कोणताही अंधश्रद्धेचा भाग मी येऊ देत नाही, कारण हे माझं जीवन आहे. कारण मी निसर्गाला मानणारा प्राणी आहे आणि मानवता हाच धर्म मानणारा प्राणी आहे. त्यामुळं ह्या मानवाने केलेल्या चुका, करत असलेल्या चुका आणि अंधश्रद्धेतून कधीही नवसे करून किंवा कुठली नवसे फेडून किंवा उतारे पातारे करून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यामुळं ह्या अंधश्रद्धेतून शक्यतो या अंधश्रद्धेमध्ये ज्यांना स्वतःच जीवन कळत नाही ते लोक काहीही करत फिरताना दिसतो आणि समाज त्याला मान्यता देतो. आपल्यासारखा बोलायला गेलो तर शेवटी आपलीच अक्कल काढतात, कारण शेवटी विज्ञान जेवढं प्रगती झाले तरी आजचा मानव इतका पाठीमागा आहे. आता हा दोष ना तुमचा न माझा
हा समाज व्यवस्थेचा आहे आणि समाज व्यवस्था त्याला मान्यता देते. त्याच्यामुळं तुम्ही आणि मी या विषयावरती काही करू शकत नाही. लोक म्हणतात की तुमच्या वास्तूमध्ये दोष आहे, वास्तू बदला, तुमचं ठिकाण बदला, तर तुम्हाला ह्या जागेत यश मिळेल, तर तुम्हाला कुठे तुमच्या आयुष्याची प्रगती होईल, पैसा टिकेल. काय याच्यावर थोडस काय बोलता येईल की याच्यावर थोडस प्रेक्षकांना सांगा. अहो, साधी गोष्ट आहे. आमचे पूर्वज, आपले पूर्वज, तुम्ही गुहा बघताय, डोंगर कपारीला कधी गेले तुम्ही? मी सह्याद्रीचा अख्खा पट्टा पालथा घातलेला माणूस आहे. अहो, कोणत्याही दिशेला राहण्याच्या जागा ते दरवाजे आहेत. हा, आता ह्याला चाललेला गोरखधंदा ह्याच्याविषयी मी काय बोलू शकत नाही, परंतु तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट घालणं हाच तुमच्या लागलेला, कारण तुम्हाला लागलेला रोग आहे आणि तुमचं होत नसलेलं काम आहे. तुम्ही नेहमी म्हणतात, परंतु का आपण संत महात्म्याचा बी आपलं राज्य आहे. देशामध्ये बी भरपूर संत महात्मे होऊन गेले. त्यांचंही म्हणणं आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा सूत्रधार. मग तुमच्या डोक्यात, आता आम्ही सुद्धा बोलतो 90% विकार हे तुमच्या मेंटॅलिटीचे आहेत. मग तुमच्या डोक्यात येणारे उद्भवणारे जे रस आहेत ना, रस आहेत तेच तुमच्या विकारामध्ये परावर्तित होतात. अब साधी गोष्ट घ्या की साधा प्राणी तुम्ही बळी देता, प्राणी बळी देत असताना त्याचा मानेकडचा भाग तुम्ही कापत असताना पाठीमागच्या नसा त्यांच्या नाड्या चालू असेल का नाही? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इतकं वाईट प्रकारचं केमिकल ते शरीरामध्ये पसरवतं, ते विष आपण खातो, बरोबर का नाही? परंतु काही गोष्टीत आता त्याच्यावर संशोधन झालं. आता बघा काय प्रथा आल्या की तो प्राणी खाण्याच्या मूडमध्ये असताना, आता अमेरिकेमध्ये हे झालंय असं मला समजतंय, माझ्या वाचण्यात बी आलेलं आहे की अशा प्रकारचं ते विष मासामध्ये सोडतात, म्हणून ते त्यांच्या मूडमध्ये असताना अचानकच त्यांचं मुंडकं छाटलं जातं. तर हे अशी विषय प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये, जनावरांमध्ये जशी पसरलेली आहेत, प्रत्येकाला वाचवण्याचा जो अधिकार निसर्गाने दिलेला आहे, त्या पद्धतीनंच अंधश्रद्धेतून सुद्धा माणसाने हे विष काढून टाकण्याचा प्रयत्न करावा, हे माझी सर्व समाजाला विनंती आहे. तुमचा काय प्रश्न होता आणखी? तो वास्तुदोष. वास्तुदोषामध्ये जर आमचे पूर्वज कोणत्याही दिशेला कुठेही कसे राहत होऊन तो इतका आजपर्यंत प्रगत होत गेला, तर हा मी सांगितलं की हा गोरखधंदा आहे. ज्याला मानायचं त्याने मान्य करावं. माझ्यासारखा माणूस ह्या गोष्टीला मानत नाही, कारण मी आज रोजी जंगलामध्ये जातो, कुठं जातो, इकडं जातो, जिथं, त्यामुळं कोणत्याही दिशेला व्यवस्थित ठीक आहे. विज्ञानाने सांगितलं अमुक अमुक्या दिशेला, परंतु याच्यापेक्षा अगोदर हजारो वर्ष सगळ्या गोष्टी प्रगत होत्याच ना. त्याच्यामुळं आणि तो माणूस जगत आलाय ना, आले ना, त्याच्यामुळे ह्या गोष्टीला दोष मानून कुठलेही कुणी कृत्य करण्याचा प्रयत्न करू नये. सर्वात महत्व सांगतो, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुमच्या मनामध्ये तुम्ही कोणतेही कृत्य आणू नका, विकृती निर्माण करू नका, तुम्हाला कोणतेच दोष लागू होत नाहीत. कारण माझ्या बाबतीमध्ये सांगतो, इथं भूत, तिथं अमकं भूत, ते अमकं, मी कधी ह्या गोष्टी मांडलेल्या नाहीत आणि मी स्वतःही मानत नाही आणि मला तसा अनुभव देखील आला नाही. आलं लक्षात? त्याच्यामुळं वास्तुदेशाच्या दोषाचा म्हणजे विनाकारण नाही त्या गोष्टी करत बसण्याला काय अर्थ नाही. कुणाच्या धंद्याला आपण आड येत नाही, परंतु ज्याला जे पटतं त्यांनी ते करावं, परंतु सत्य हेच आहे. हा विषय असा आहे की आता मी आमच्या यवतमध्ये मी त्या 3ऱ्या मजल्यावरती राहिला आहे. तर असं गावकऱ्यांचं म्हणणं येतं की तुम्ही इथे स्थानिक आहात आणि तुम्ही 3ऱ्या मजल्यावर राहू नका, कारण देवाला मजल्यावर राहणं आवडत नाही. ही एक अंधश्रद्धा आहे. इकडे बघा, ही किती मोठी अंधश्रद्धा आहे, कारण देव मजल्यावरती राहू शकतो, बरोबर. हा, आणि बघता नाही. परंतु मला एक सांगा, तुम्ही मनात हे प्रश्न त्यांचं ऐकण्याचं बघा, कधी कधी हा कोचक असतो प्रश्न, मानवाने देव निर्माण केला का देवाने मानव निर्माण केला? तर
तुम्ही चुकीचं बोलताय. मानवाने देव निर्माण केला, मानवच नसेल तर देव असेल कुठं? हे निसर्ग चक्र आहे. निसर्गात सगळं जी मूळ प्रकृती आहे, प्रकृतीची ही योजना आहे. प्रकृतीतून निर्माण झालेली ही गोष्ट. देव एक ज्याला इकडे बघा, तुम्ही ज्यांना सर्वश्रेष्ठ देव मानलं, तुम्ही कोणत्याही धर्माचा देव घ्या, कोणत्याही धर्माचा देव घ्या, त्याच्यासाठी आज रक्त सांडलं जातं. त्या देवाच्या पाठीमागे पिढा आहेत की नाही? मग देव जर व्याख्या तुमच्या मनामध्ये घ्यायची असेल तर बघा, देव एक असा आहे की तो चराचर भरलेला आहे. आणि तुम्ही जी मंदिरं म्हणता किंवा ही आता तुम्ही सांगितलेलं राहण्याचं ठिकाण म्हणता, जर आम्ही आकाशातल्या कोणत्याही भागात आज जाऊ शकतो, हे विज्ञानाने तुम्हाला सिद्ध करून दिले. आम्ही कितीच्या उंचीच्या डोंगरावरती आमची देव आहे, आम्ही तिथेही वास्तव करू शकतो. तर तिसरा मजला म्हणजे किती उंची हो? आमच्या पहाडांची उंची 1000 फूट आहे. 30-35 फूट उंची, याच्यापेक्षा तर जास्त नाही. तर असे दोष स्वतःला लावून घेऊ नका, मनामध्ये घेऊ नका. आणि या असल्या गोष्टी खरी मूळ तर अंधश्रद्धा हेच आहे ना, केलंय. आणि तो माणूसच नाही राहिला तर त्या देवाला कोण मानेल? म्हणून हे साध्या साध्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढून टाका आणि जे मूळ आहे त्याच्याकडे थोडासा झोकण्याचा प्रयत्न करा. अगदी तुमच्या डोक्यातनं. म्हणून तुम्हाला सांगितलंय की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्ही मनामध्ये जितकी प्रसन्न वाढवाल आणि किंतु परंतु ठेवणार नाही, ती खरी तुमच्या यशाची गुरुकिल्ली असेल.